गोट्यातनं एक महत्त्वाची बातमी समोर येतेय। विरोधकांच्या कॅश बॉम्बमुळे शिंदे सेनेतील एक मंत्री आणि एक आमदार अडचणीत येण्याची शक्यता आहे। आमदार महेंद्र दळवी यांच्यानंतर आता मंत्री भरत गोगावलेंचा एक व्हिडिओ समोर आलाय। शेकापच्या नेत्या चंद्रलेखा पाटील यांनी व्हिडिओ दाखवत गोगावलेंवर गंभीर आरोप केलेत। तर या व्हिडिओची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। मंत्री भरत गोगावलेंनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत। हे बघा भरतशेठ गोगावले, कॅश बॉम्ब नंबर 2। हे चीटर आमदार आहेत। हे जनतेची कशी फसवणूक करतात हे टोटल कंटिन्यू सुनील तटकरे साहेब, अनिकेत तटकरे साहेब आपल्याला सांगतातच आहेत। काहीतरी बघतं दिसतं म्हणूनच तर ते आपल्याला सांगतात ना। कॉन्ट्रॅक्टरना विचारलं की का काम केलं नाही, का अर्धवट ठेवलं, तर ते बोलतात आमदाराच्या कमिशननी आम्ही दबलेलो आहोत। नुसते हप्ते आणि कमिशन या ठिकाणी आम्हाला मानले जातात। तिने काय खात्री केली, कुठून मिळवलं, काय केलं ते अजून मलाही काय माहिती नाही। माझ्याकडे जर एवढे पैसे असते तर मी एक मुंबईला घर घेतलं असतं। अजून मुंबईला आमचं घर नव्हतं, परंतु गेली 16 वर्ष आता मी आमदार आहे। पण तुम्ही चौकशी करायची पण हरकत नाही आहे। गेल्या 40 वर्षाच्या माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये आमच्याकडनं एकही चूक किंवा असं काही कधी घडलेलं नाही। महेंद्रशेठ दळवीने आता दानवेवरती जसा काय दावा ठोकलेला आहे तसं आता आम्हाला पण करावं लागेल असं वाटतंय।